नमस्कार मंडळी. तर आज मी सकाळी अगोदर देवपूजा केली. सकाळी जराशी देवपूजा झाली की मन आणि घर खूप प्रसन्न वाटतं. आणि त्यानंतर मी हा जो देवीचा मंगल कलश आहे त्यालाही स्नान घातलं आणि देवीला हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर देवीचा पूर्ण शृंगार केला. आणि सर्व पूजा झाल्यानंतर मी स्वामींना रोज असा मुजरा करते आणि त्यानंतर लगेच बाहेरचे तुळशीची आणि महादेवांचीही पूजा केली. सूर्यनारायणालाही जल अर्पण केलं आणि आपला तोच रोजचा विषय की भाजीला काय बनवायचं. तेवढ्यात मला आळूचे पानं दिसले तर मी त्याचीच भाजी बनवली. आमच्या घरामध्ये ही भाजी सर्वांनाच खूप जास्त आवडते. पानं आणल्यानंतर अगोदर मी ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला बेसन पीठ लावून त्याच्या वड्या तळून घेतल्या आणि याची काळ्या मसाल्यातली भाजी केली. तर बघा इथे मस्त भाजी रेडी आहे. त्यानंतर लगेच मी प्रिशूला पण आंघोळ घातली आणि रील स्क्रोल करता करता मी एक रेसिपी बघितली होती. तर मी ती ट्राय करून बघितली पण मला ती बिलकुलच जमली नाही आणि प्रिशूला थोडी सर्दी झाली होती तर ती हॉस्पिटलमध्ये गेली होती. तर आजचा व्लॉग इथेच थांबूया. बाय.